नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा कुटुंबियांच्या सोबत ट्रेकिंग करायला जात आहोत अंजनेरी या ठिकाणाला. खरं तर अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यानंतर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. त्याची उंची 4200 फूट असून गिरिदुर्ग प्रकार असून चढाईची श्रेणी सोपी आहे. या ठिकाणी हनुमंताचा जन्म या डोंगरावरती अंजनी मातेच्या पोटी झाला असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले. सुमारे 1.5 तास पायी चालण्यासाठी लागतात. या ठिकाणाला जवळपास 350 पेक्षा जास्त वनस्पती असून सेरोपेजिया अंजनेरिया ही दुर्मिळ वनस्पती जगात फक्त येथेच सापडते, म्हणून याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. हे जे ठिकाण आहे आपल्याला दिसतं आहे, हे आहे पवित्र हनुमानांचा जन्म झाल्याचं ठिकाण. आणि आपण आलेलो आहे या अंजनी मातेने ज्या ठिकाणी भगवान हनुमंतांना जन्म दिला आहे त्या ठिकाणी. हे आहे पवित्र हनुमानांचं जन्मस्थान. आपण बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीच्या गुफा आहेत. या गुफेमध्ये आपण जाऊ. साक्षात हनुमंत आणि अंजनी माता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आपल्या बच्चाला घेताना. हे आहे हनुमंतांचं जन्मस्थान. आपण बघू शकता नक्षीकाम केलेलं हे स्थान. आणि या ठिकाणी पवित्र दीपक जळतो आहे 12 महिने. अंजनी माता खूप सुंदर असणारं हे ठिकाण आपण साक्षात अनुभूती करू शकता. या ठिकाणी पवनसुत हनुमान की जय, पवनसुत हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. जय हनुमान.